आता आपल्याला बघायचंय निश्चयक डिटर्मिनंट. सध्या आपल्याला बघायचंय 2/2 चा निश्चयक किंवा 2/2 चा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट किंवा निश्चयक म्हणजे काय? दोन उभ्या रेषांमध्ये दोन ओळी आहे, दोन रोज आहे आणि दोन कॉलम आहे, दोन स्तंभ आहे, असे चार अंक तिथे दिलेले असतात. याला म्हणतात 2/2 चा डिटर्मिनंट. ज्याच्यामध्ये दोन ओळी म्हणजे दोन रोज आहे, दोन लाईन, दोन कॉलम आहे, दोन स्तंभ आहे, म्हणून याला 2/2 चा डिटर्मिनंट म्हणणार, 2/2 चा निश्चयक म्हणणार. तर हे सोडवण्याची पद्धत काय ते आपण बघू. याचं उत्तर येतं a गुणिले d मायनस b गुणिले c. हा गुणाकार कसा केला जातो? तर तिरकस पद्धतीने a आणि d यांचा गुणाकार, a आणि d यांचा गुणाकार, मध्ये चिन्ह द्यायचं मायनसचं, आणि मग b आणि c यांचा गुणाकार. आपण दुसरं एक उदाहरण घेऊ ज्याच्यामध्ये अंक असतील. इथे घेतो मी 5 2 4 3. तर याचा आपण कसं सोडवणार? 5 आणि 3 यांचा गुणाकार करणार, 5 गुणिले 3, मध्ये चिन्ह देणार मायनसचं, 4 गुणिले 2 असा गुणाकार करणार. याचं उत्तर येईल 5 त्रिक 15 वजा 4 दुने 8. याची किंमत आली 7. हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू, म्हणून याला डिनोट केलं जातं डी या लेटरने, डी या अक्षराने याला डिनोट केलं जातं. दुसरं एक उदाहरण आपण बघू शकतो. समजा 3 2 4 1. इथे याची किंमत 4 ची वजा 4 घेतो. दुसरी जी किंमत आहे ती वजा 4 घेतो आणि 1 घेतो. आता याला सोडवत असताना आपल्या रूल प्रमाणे 3 गुणिले 1 करायचंय आणि मग 2 गुणिले वजा 4 करायचे, मध्ये चिन्ह द्यायचंय मायनसचं. त्याच पद्धतीने आपण लिहून घेऊ 3 गुणिले 1, मध्ये चिन्ह मायनसचं. जसं सर्व ठिकाणी आपण मायनसचं चिन्ह दिलं, इथे मायनसचं चिन्ह दिलं, इथे पण मायनसचं चिन्ह दिलं, तसंच इथे मायनसचं चिन्ह देऊन टाकलं. त्यानंतर 2 गुणिले वजा 4. हा जो वजा 4 आहे त्याचं स्वतःचं वजा चिन्ह आहे. या दोघांचा गुणाकार आपण करतोय. 2 आणि वजा 4 यांचा गुणाकार इथे लिहिला आणि मध्ये मायनसचं चिन्ह असेल ते वेगळं. याला सोडवून घेऊ. 3 गुणिले 1 3. इथे वजा वजा अधिक होतो, वजा वजा, हा वजा वजा इथे अधिक होईल, मायनस मायनस हा होईल प्लस, इथे प्लस करून घेतलं. 4 गुणिले 2 याचं उत्तर आलं 8. टोटल व्हॅल्यू 8 आणि 3 11. याची व्हॅल्यू, याची किंमत या डिटर्मिनंटची आली 11. तर या पद्धतीचा वापर करून, याला क्रॅमरची पद्धत म्हणतात, क्रॅमरचा रूल म्हणतात किंवा क्रॅमरचा नियम म्हणतात. या पद्धतीचा वापर करून आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन हे सॉल्व्ह करायचे आहे. रेषीय समीकरणे आपल्याला या पद्धतीचा वापर करून आपल्याला सोडवायचे. ज्यावेळेस आपण या पद्धतीचा वापर करतो तर त्याला क्रॅमरचा नियम किंवा क्रॅमरचा रूल म्हणतात. तर त्या पद्धतीने आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू की क्रॅमरच्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीने रेषीय समीकरणे सोडवायचे.